आज सकाळपासून ना फक्त ब्रेडच खाल्लेत. ब्रेडचेच 2-3 पदार्थ मी आज बनवले होते. काय झालं, मला 2-3 दिवसापासून सँडविच खायची खूप इच्छा झाली होती. म्हणून म्हटलं आज सँडविच बनवावं. पण असं काही करायला घेतलं ना, एवढा पसारा होतो ना, तर ते आवरतात असं वाटतं कशालाच उगाच हे सगळं करायला घेतलं. मी सगळे ब्रेड वगैरे भाजून घेतले होते आणि सँडविच पण करत होते. त्यांना सँडविच आवडत नाही, पण त्यांना ब्रेड ऑमलेट आवडतं. मग मी त्यांच्यासाठी ते बनवलं आणि 2 सँडविच बनवले. ते सगळं खाऊन घेतलं. आणि हे शेवटचं ब्रेड ऑमलेट मी माझ्यासाठी बनवलं होतं. मला थोडंसं ब्रेड असं कडक आवडतं. मग तव्यावर भाजता मी किचन ओटा पण सगळं आवरून घेतलं आणि निवांत बसून मग नाश्ता करून घेतला. आणि आज 5-6 दिवसानंतर आहे ना, पाऊस उघडलाय, पण आभाळ तर एवढं आलंय ना, कपडे पण सुकत नाहीये. दोरीवरच असे कपडे आधी उन्हाळ्यात एवढं गरम होत होतं आणि आता पाऊस पडतो, एवढा पाऊस पडलाय ना की सगळीकडे नुसतं वातावरणच खराब झालं. आणि आज पाऊस उघडला होता ना, म्हटलं किराणा तरी भरून यावा. मग सगळं आवरलं आणि किराणा आणण्यासाठी गेलं होतं. किराणा भरून घरी आणला. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम असतं, सगळे डबे व्यवस्थित घासून स्वच्छ करणं आणि किराणा व्यवस्थित अरेंज करून ठेवायचा. यामध्येच बराच वेळ जातो. 2 तास मला सगळं हे आवरून ठेवण्यासाठी लागलं. आणि मी जेवढं लागतं ना तेवढं सामान भरत आणि मला 1 महिन्यामध्ये जेवढा किराणा लागतो ना तेवढ्याच वस्तू मी भरत असते. जेवढ्या गरजेच्या आहे ना त्याच आणत असते. त्यानंतर संध्याकाळी पाणीपुरी खायला गेलो होतं. मी शक्यतो पाणीपुरी घरीच बनवत असते, पण आज म्हटलं बाहेर खाऊन बघावं. त्यानंतर अनुला झोपवलं आणि संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा होता, पण मध्येच लाईट गेली. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.